अरे चल ना. अरे चल रे. अरे चल की नाही, इकडेच तर आहे. ये चल, आम्ही आहेत. चल चल बस, 2 एक मारू. चल बस. ये चल. येतो ना. हॅलो आंटी, मी अनिसा. महिनाभर झाले मी पाहते एल्ड्रीनने चुकीची मित्र पकडली आहेत. क्लास सुटल्यावर ही लोक नशा करायला कुठेतरी जातात. तुम्ही थोडं लक्ष द्या हा. याचं उशिरा येण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. ये उससे भी लंबा गया है, उससे भी दूर गया है. मुट्ठी तो बहुत गई है. Great of success. कमाल हो गया ये. आज उशीर का झाला? खाण्याकडे लक्ष देणार, टीव्ही कडे लक्ष देणार की माझ्याकडे लक्ष देणार? काय आई, उशीर का झाला इतकंच विचारलं ना. सरांनी उशिरा सोडलो. बाहेर आला, अनिसाची सायकल पंक्चर होती. तिथून सायकलवाल्याकडे गेलो. त्यांनी बोलला थोडा वेळ लागेल. मग वडापाव खायला गेलो. वडापाव खाला, सायकल घेतली, घरी आलो. संपलं, करू नाश्ता. चला, खूप अंधार झालाय, खूप उशीरही झालाय. चला. आई तर शेपूट घाबरतो काय? अरे आता नाही तर कधी मजा करणार तू? धर, ऐक माझं, घे. एक ओढल्याने काही होत नाही. घे. चांगल्या सवयी लावू नका त्याला. आईचं कुंकुळ बाळा येते. हे सगळं वाईट असते. हे तर आम्हाला कधी समजलंच नाही. आई खोटं का बोलेल? हे सर्व वाईट असते.
तुझ्या आईचा आई खोटं कशाला बोलेल? गांजा ड्रग्स वाईट असतं. त्यांना उकलत होता म्हणून ती बाई सहजपणे ह्या संपूर्ण प्रसंगामधून जाऊ शकत होती. माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा एकीकडे दुःखाचे प्रसंग येत असतात तेव्हा बऱ्याच वेळेला फक्त आपल्याला एक चित्र माहित असतं, दुसरं चित्र परमेश्वराला ठाऊक असतं. त्यासाठी आज आपण चिंतनासाठी विषय घेतलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्त परिपूर्ण जीवनाचा आदर्श. ह्या प्रायश्चित्त काळामध्ये पहिलं कारण आहे की हे जग अपूर्ण आहे. हॅलो आंटी, मी अनिसा. महिनाभर झाले मी पाहते एल्ड्रिनने चुकीचे मित्र पकडली आहेत. क्लास सुटल्यावर ही लोक नशा करायला कुठेतरी जातात. तुम्ही थोडं लक्ष द्या हा. बाळ एल्ड्रिन, फार वर्षानंतर तुला पत्र लिहिते. मन अस्वस्थ आहे. तू विश्वासर्वात चालला आहेस असे मन सतत सांगत राहतं. काल तू मला आनंदाने क्लासची मजा सांगत होतास, पण बाळा मला तुझ्या डोळ्यात खोटं बोलण्याची, अपराधीपणाची भावना दिसत होती. आयुष्य सुंदर आहे आणि ते तुझं आहे. तुला जन्म दिला म्हणून तुझं आयुष्य माझं होऊ शकत नाही, पण ते आयुष्य खोटं बोलून आणि वाईट मित्र जोडून चुकीच्या दिशेने जाऊ नये एवढीच इच्छा. परवाच्या दिवशी ॲनिसा क्लासला गेली नव्हती, तर तिची सायकल कशी काय पंक्चर झाली. वडापाव खायला गेला म्हणालास, तरी घरी येऊन सगळी मॅगी कशी काय संपवलीस. असो, मला वाटतं एक खोटं 1000 खोट्या प्रश्नाला जन्म देते. त्या खोट्या बोलण्याचा परिणाम तुझ्या सुंदर आयुष्यात होऊ नये म्हणून हे पत्र लिहावंसं वाटलं. तू काही चूक करणार नाहीस ही खात्री आहे, पण त्या वळणावर जातानाची चाहूल लागली म्हणून हे पत्रवजा चिठ्ठी लिहिलेली आहे. तुझी आई. आपल्या अपराधीपणाच्या भावनेची जाणीव होणे यासारखा शहाणपणा नाही. बाळा, कॉलेज जीवनात मेरिटमध्ये नाही आलास तरी चालेल, पण आयुष्याच्या मेरिटमध्ये अव्वल येता आला पाहिजे. टिश्यू पेपर जसं पाणी शोषून घेतो तसं समाजातील चांगलं शोषून घेणं म्हणजे खरं जीवन.
आई, यापुढे मी तुझा विश्वास कधी गमावणार नाही. बाळा, हा माफीचा क्षण नाहीये, मानवी प्रगतीचा आलेख आहे. चल, हे घाबरलं की रे, आई तिचे पूत.